कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्न कसं झालं ग? चुकून झालं। दिवस कसे आणि मिळतंय काय? चुकून झालं। तो पैसा, ऐश्वर्य, कोणाचे दिवस कसे बदलतात ना? कसं झालं? कशात काय नाही, चुकून झालं। आणि झाली जहागीरदारांची झालं आणि सोनं बिना घालून मिरवतीये। पण कितीही काही झालं ना तरी माणसाने एवढं हुरळून जाऊ नये। समोरच्याने कितीही लाड केले तरी स्वतःची लायकी काय आहे हे समजून वागावं। एवढं सोनं, खरंच माझी लायकी तरी आहे का एवढं सोनं घालायची? आई, तू आता इथे असतीस तर काय चूक काय बरोबर सांगितलं तरी असतंस मला। काय झालं ते तू आपणून सांगणार आहेस का मी विचारल्यावरच सांगणार आहेस? तुम्ही विचारल्यावरच सांगणार आहे। काय झालं? आजींनी मला एवढे दागिने दिले। मग हे जे हो एवढे सगळे दागिने घालणं तर सोडा, माहेरी साधे एवढं सगळं सोनं बघितलंही नव्हतं मी। मग ती तुमची बायको आहे, जहागीरदार आहे म्हणून हे सगळं दिलंय मला। मग काय मग माझी लायकी तरी आहे का हे दागिने घालायची? म्हणजे मी चुकतीये, मी गैरफायदा घेते या लग्नाचा। आणि हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवं, माझं मलाच कळलंय। आईने स्वतः तुला हे दागिने दिले आणि तू ते घेतलेस। मग मला सांग, यात तू गैरफायदा घेतलास असं कसं झालं? मी या घरात जन्माला आलो म्हणजे मी पण गैरफायदा घेतलाय का? श्रीमंत लोक हे डिझर्व करतात आणि तू नाही, असं काही नाही लीला। आणि जे आपलं लग्न होणारच नव्हतं ते तर चुकून झालं। एक्झॅक्टली, तू मुद्दामून नाही केलंस, ते चुकून झालं। मग तू काय केलंस? एक्सेप्ट केलंस। लीला, तू खूप पुढे आलीस आता। And you're making my mother happy every day. आईचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझा आईवर, त्यामुळे रेस्ट बी अश्योर्ड। अजून एक गोष्ट, स्टँड अप फॉर युअरसेल्फ। आणि लीला, सोनं म्हणजे काय? पैसा, मेटल, धातू आहे फक्त, पण माणसं या धातूपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असतात।
एनिवे मी मीटिंगला चाललोय, डिनर पर्यंत परत येईल. एजे थँक्यू. यू वेलकम. एजे खरंच किती चांगले आहेत. किती छान समजूत घातली त्यांनी माझी. अहो हेच सांगायला येत होते मी की जहागीरदारांकडे जातोय तर त्यांच्या बाप्पासमोर ठेवायला भरपूर पैसे घेतलेत का? घ्या घ्या, भरपूर घ्या. हे बघा काय आहे ना, एक तर आपल्यापैकी एक जण वाटेत हरवला तरी चालेल. जहागीरदारांकडे जातोय आपण, त्यांच्याकडे जाताना भरपूर नैवेद्य, भेटवस्तू, बाप्पासाठी प्रसाद, पैसे हे सगळं घेऊन जाणं जास्त महत्वाचं. कळलं ना? हा चला निघूया का आपण? आई हे बघ, ते आजींसाठी घेतलेली साडी, पंचखाद्य, नैवेद्य, ते बेकरीतले नानकटाई असं सगळं घेतलंय. झालं? बरोबर. अहो महत्वाचं विसरलीस, ओटीचं सामान ते कुठे घेतलं? थांब थांब, त्याची पिशवी भरून ठेवली मी, आणते. तिथेच राहील. जा, घे 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 पटकन. चल निघूया लवकर, उशीर होतोय. चला जाऊया. हा हे एवढे दागिने शेजारून आणले. अगं त्याची काही गरज होती का? हो गरज आहे. हे बघा, आपल्या घरातले असतील नसतील तेवढे सोन्याचे दागिने आणि शेजारून अजून मागितले ना याचे खोटे दागिने तरी कमीच आहे. तुम्हाला म्हणून सांगते मोहिते, त्या जहागीरदारांच्या घरी कधीही जा, त्या त्रिदेव्या दिवसभर अंगावर हे दागिने घालून मिरवत असतात. इथं काहीच नाही, कमीच आहे नुसतं. नथ घालायची राहिलीच आहे अजून माझी. माझं ऐक, हे सगळं ना कधीतरी तुझ्या अंगाशी येणार आहे. नटण्या मुरडण्याबद्दल तुम्हाला काही कळतं का? तुम्ही वेळ नका घालू, चला निघूया आपण. मी आलेच. जरा थांबा थांबा, आले. बघ ना कशी करते ती, ऐकतच नाही. ऐकणार आहे का? ती आई आहे. बर हे बघा जरा, झालंय का सगळं? प्रसाद आणि हे बघा इकडे इकडे. कालिंदी, अगं चल ना ग, अगं उशीर होतोय, ये लवकर. आले आले. सरू, तुला हे तेच सुचलंय का जे मला सुचलंय? या वहिनी, सेम सेम. जे तुम्हाला सुचलंय ना तेच मला सुचलंय. सोनं? त्या हावरट कालिंदीला धडा शिकवायलाच हवा. हा, इतर वेळेस कसं सोनं 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 करत असते ना, आता ह्या वेळेस त्या सोन्यामुळेच तिचा अपमान व्हायला पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.